टाकले छोटे मंडळी बच्चे कंपनी आहेत या ठिकाणी उपस्थित त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूया या आमदार ट्रॉफी मध्ये दमदार असं स्वागत। थोडंच वेळानं या ठिकाणी उरणचे भाग्यविधाते आमदार महेशजी बालदी आणि पनवेलचे अगदी 4 वेळा निवडून आलेले आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन थोड्याच वेळानं होईल। पण इथे काय व्यूहरचना आखली आहे, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक हा गोलंदाजांवरती असलेला स्वतःवरती असलेला कॉन्फिडन्स की त्या ठिकाणी लालच दाखवली आणि मारण्यासाठी हा फटका प्रवृत्त केला बारक्या शेळकेला आणि या ठिकाणी बॅक टू द डगआउट पाठवलाय पहिल्याच बॉल वरती बारक्या शेळक्या फलंदाज बाद। मान पाठवा प्लीज। विशाल शेळके नवीन बॅटर्स आलाय, नक्कीच अजून देखील एटीएम शशिकांत दादांचं खुलं होईल समालोचनसाठी ते नक्कीच खुश करतात। एकच वाद आहे त्या गावातील या ठिकाणी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय तिथे क्षेत्ररक्षक फील्ड केला झालाय 2 धावा कंप्लीट। पहिला बॉल वरती फलंदाज बाद झाले होते राजू ठाणगे, एक मोठं नाव आहे रायगड टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आणि आज बऱ्याच संघर्षमय कालामधून आउट फॉर्म होते, स्वतःला बॅक केलाय, स्वतःला पुन्हा एकदा इन्फॉर्म केलाय कारण क्रिकेट पासून थोडेसे दूर वाटत होते। काही सीझन आपण पाहिले की पळसपी टीम थोडीशी बॅकफुटला होती, पण राजू ठाणगे याने केलेलं कमबॅक आहे। मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी नक्कीच शशिकांत दादा सोनटक्के यांच्या माध्यमातून प्रदान केलेली आहे। राजू ठाणगेने चांगलं कमबॅक केलंय आणि मागील मॅच देखील त्यांनी खूप चांगली बॉलिंग व्हॉट अ हिट विशाल शेळकेच्या बॅट मधून आलाय अगदी घुटना टेक आणि हा फटका देख षटकार। आमचा विराट कोहली गल यावेळेस चेंडू हवेमधील फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय। आता काय झालंय, काय घडलंय, अगदी कुणाचा डोक्यावर हात आहे, कुणाचा कमरेवर हात आहे, तर कोणी अगदी तोंडावर हात ठेवलाय। आता केलं काय, नक्की चुकलं काय, याचं उत्तर हे विशाललाच द्यावं लागणार आहे कारण सोपा झेल होता। कॅचेस विन द मॅचेस, घ्या चेंडूचा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ समालोचनाच्या माध्यमातून आम्ही सर्व सांगत असतो, पण इथे मात्र पाहायला गेलं तर झेल सोडलाय आणि एक धाव देखील येईल। एकूण धावा संख्या पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 9 वरती पोहोचली आहे। 9 धावा स्कोर बोर्ड वरती। शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, स्वतः रोहित नाराज असतील स्वतःवरच कारण इथे चांगला चेंडू होता, डीप फाईन लेगला क्लिअर करू शकला असता पण तसं काही घडलं नाहीये। डॉट चेंडूची सांगता, निर्धाव बॉल आणि या निर्धाव चेंडूमुळे धावपटलामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खूप चांगली साकारली आहे, खोला टाकलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूला उडवलाय साइड स्क्रीन वरती, चेंडू 2 टप्प्याने फरार झालाय, सीमा पार येतोय चौकार। आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं चौकाराला 10वी 12वीच्या एक्झाम्स चालू आहेत, हे आम्हालाही समजतंय। थोडं लाईटली आवाज असेल, वास्तुसिद्धी आणि इडन गार्डन अगदी मोठमोठ्या सोसायट्या मैदानाच्या चौफेर आहेत, तर थोडीशी कळकळीची विनंती त्यांना देखील आहे की फक्त एकच दिवस आणि आजची रात्र फक्त या मॅचेस चालू असतील आणि त्यामुळे कृपया कुणी या मॅच थांबेल असं कृत्य करू नका।
एक विनंती समालोचन कक्षाच्या माध्यमातून आम्ही करतोय, कारण आम्हालाही माहिती आहे 10वी 12वीचे एक्झाम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. एक वर्ष वाया जाईल एखाद्या, तर दोन्ही कॉलनीज मध्ये जे आहेत त्यांना एक विनंती की कृपया असं कुणी करू नका की जेणेकरून या मॅचेस थांबतील. वाईट बॉल आलाय आणि या वाईट बॉलने अतिरिक्त एक धाव येईल. एकूण धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकडावरती. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. इथे फटका स्वीप करायचा होता. फसलाय राहुल बैकर, ट्रम्प कार्ड आहे. जर आपण पाहिलं ना या पलसपे टीमचा ट्रम्प कार्ड जर कोण असेल तर राहुल बैकर आहे, कारण एवढा चांगला मॅन इन फॉर्म आहे या सध्याच्या मोसमामध्ये ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन, आणि ती बॅटिंग आणि बॉलिंग मैदानामध्ये दाखवत असताना. पळसपे टीम म्हणले की आमचे समालोचन मित्र दीपकजी पाटील सर आज अगदी रतनबुवा सारख्या एक मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळतो. खूप संघर्षमय जीवन होतं आणि त्या संघर्षमय जीवनामधून त्यांनी समालोचनाची जी बहारी घेतलेली आहे ती खूप उंचावरती आहे. ते दीपक पाटील सरांना देखील आपण देऊया शुभेच्छा. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव अशी सांगता झाली आहे. निर्धाव बॉल नंतर धावपटलामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. 15 वरती स्थिरावत आहे स्कोरबोर्ड. या ठिकाणी फटका तितकासा चांगला नाहीये, पण एक धाव जरूर देऊन जाईल. दुसरीचा प्रयत्न धोका झालेला नाहीये इथे सेफली आपल्या क्रीज मध्ये, पण तिसरीसाठी धोका झाला. कारण कॉलिंग, एकमेकांकडे पाहणं, एकमेकांना आय टू आय कनेक्शन, अगदी आपण पाहतो ना एका बाजूला एकाची मान होती, एकाचं शरीर होतं आणि दुसऱ्या बाजूने विशाल धावलाय, अशी मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती. रोहितने पाहिलं नाही की मागे फलंदाज विशाल तिसऱ्यासाठी सरसवला, त्यामुळे कदाचित हा इन्सिडेंट घडला आणि विशाल शेळके जो चांगला षटकार आणि चौकार त्याच्या बॅट मधून येत होता ऍज अ रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. धावसंख्या जर विचार केला 17 वरती या स्थिरावती. या षटक क्रमांक 2 राहुल बैकरचं अद्यापपर्यंत किफायती ठरलंय. न्यू बॅट्समन राहुल शेळके, मागील मॅचचा हिरो. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॅटिंग त्यांनी साकारली होती मागील मॅच मध्ये. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. व्हॉट अ फट, व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ थ्रो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिली. एकच धाव. एकूण धावा संख्या 18 वरती. सन्माननीय हरिभाऊजी भोईर, क्रिकेट वरती नितांत प्रेम, अगदी रात्र जागे राहून क्रिकेटचे सामने पोंजे गावातील असो या अन्यथा कोणत्याही गावाचे, ते आपल्या घरी अगदी वायफाय टीव्ही कनेक्ट करून 3 ते 4 पहाटेपर्यंत पाहत असतात. क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे व्यक्तिमत्व हरिभाऊजी भोईर, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. मैदानामध्ये हा बॉल ऑब्स्टिकला मिस झालाय. पंच सांगतात अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे हा चेंडू आणि पंचांनी अवांतर घोषित केलाय. अवांतरची एक सिंगल रन या ठिकाणी ऍड होईल. एकूण धावा संख्या पोहोचली आहे 19 या अंकावरती. 19वा षटक क्रमांक 2 दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय, कारण एक संघ उपस्थित नाहीये, त्यामुळे हा दुसरा सामना त्वरितच खेळून घेतलेला आहे. कृपया सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. कोणावरती काही जबरदस्ती अन्याय नाहीये. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल लॉंग ऑफला उडवला. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न नाही केलाय, कारण माहिती आहे अजून देखील एक षटक आहे आणि अजूनही एक षटक असल्या कारणामुळे आपली विकेटची अहमियत जाणली आहे. सिर सलामत तो पगडी 50, बचेंगे तो और भी लढेंगे, हे दाखवलंय. 20 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. आमचे भाईओ के भाई अमित भाई मैदानामध्ये दाखल झालेले आहेत, त्यांचं हे स्वागत आहे. इथे फटका चांगला आहे आणि अबाकच्या बाहेर आहे, क्षेत्ररक्षकाच्या अबाकच्या बाहेर. पहिल्या मॅच मध्ये रोहित 0 वरती 5 झाला होता, पण या मॅच मध्ये ऍज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट
ही इनिंग त्याला दाखवायची होती आणि तोच दर्जेदार मायटी षटकार रोहितच्या बॅट मधून आपण पाहिला. एकूण धाबा संख्या झाली आहे स्कोर बोर्ड वरती 2 षटक अखेरीस 26 धाबा. येस डीजे. हॅलो पहा गावात बिल्डर आला आणि दोन्ही साईडला कशा बिल्डिंग मस्त जबरदस्त आणि मध्येच मैदान आणि पोंजाची एवन जोडी एका बाजूला भगीरथ दादा चोरगे दुसऱ्या बाजूला एकच वादा शशिकांत दादा ओटू रोहित. यस थँक्यू. आणि या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. तानाजी साहेब खंडागळे, त्यानंतर रवींद्रजी गायकवाड आणि प्रवीणजी ठाकूर अथंग मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी या तिन्ही मान्यवरांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर एवन जोडी देखील आपण पाहतो. शशिकांत दादा सोनटक्के आणि भगवान दादा चोरगे पण या ठिकाणी पाहिलाय चेंडूला आणि प्रहार केलाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअरलेगच्या वरतून सीमा पार एक जबरदस्त तडाखा षटकार. हा लक्ष भोईर आणि विरांश कडव काय मजा घेतात या सामन्याचा जबरदस्त. नक्कीच महेंद्र सर आमच्या समवेत आज आहेत. त्यांचे देखील समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. कारण हसी मजाक पाहिजे. अमित म्हात्रे सर झोये यांनी खूप सारं एंटरटेनमेंट केलं. आता महेंद्र सर नक्कीच सर्व प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करतील. या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव येते स्कोरबोर्ड वरती अतिरिक्त एक धाव ऍड होईल. एकूण धावा संख्या धावापटलावरती लागली जाते 33 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ आहे. पाहुण्यांची रेलचल थोड्याच वेळाने व्यासपीठावरती आपण नक्कीच पाहणार आहोत. पण या ठिकाणी पाळी संघाचा खेळ खूप दर्जेदार राहिला. बॅटिंग खूप चांगली सध्यापर्यंत जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी रोहितची बॅटिंग चांगली राहिलेली आहे. या ठिकाणी बॉलला उडवला एक्स्ट्रा कव्हरला. इथे क्षेत्ररक्षक आहेत आणि या ठिकाणी टिपलाय सुंदर झेड आणि संपलाय फलंदाज रोहित पाटीलचा खेळ. यानंतरचा टॉस आणि नक्कीच आज ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत हिंदीचे प्रवीण दुगाडे यांचे भाचे पण डिट्टो प्रवीण दुगाडे सर असे मानस मनोरे यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं स्वागत आहे आमदार ट्रॉफी 2025 मध्ये. यावेळेचा फटका चांगला आहे. प्रतीक येतोय. फॉम्बल झालाय. मिसफिल्ड आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तुरमाळे संघाचा कर्णधार आणि धाकटी जुई संघाचा कर्णधार. आणि या ठिकाणी मानस मनोरे देखील आगमन झालेले आहे आणि
नक्कीच समालोचन पॅनलसाठी शशिकांत दादा सोनटक्के यांच्याकडून आणखीन एक मेजबानी आलेली आहे. आज फिदा आहेत, आज जल्लोष आहे. सर्व मेजबानी आजची शशिकांत दादा सोनटक्के यांच्याकडून आलेली आहे. महेंद्र सर आपल्यासाठी देखील इथे षटकार आल्यानंतर आपण पाहिलं आहे धावा संख्या झाली एकूण 41 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी आपण पाहतोय. पळसपे टीम जर विचार केला तर या ठिकाणी शेवटचा बॉल आहे. 3 षटकांची मॅच, 41 धावा आहेत स्कोर बोर्ड वरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे मिस केलाय खरा, पण किती धावा देऊन जाईल फक्त आणि फक्त 1 धाव. पंचांचा षटक संपण्याचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा संख्या आहे 42 धावा. आता 18 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 43 रन्स 43 धावा संख्येची आवश्यकता. या षटकामध्ये आल्या 16 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 13-13 26 धावा होत्या. या षटकामध्ये आल्या एकूण 16 धावा. एकूण धावा संख्या झालेली आहे स्कोरबोर्ड वरती 42 धावा. 43 धावा संख्येचं या ठिकाणी आव्हान असेल आणि आव्हान कशा पद्धतीने स्वीकारलं जाईल पळसपे टीम कडून, कशा पद्धतीची गोलंदाजी, कशा पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी केली जाईल याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन या रजनीमध्ये प्रथमच आपण ऐकणार आहोत. मानस मनोरे प्रवीणजी दुगाडे यांचे भाचे, पण आज त्यांची उणीव या ठिकाणी पूर्ण करून जरूर देतील असे हिंदीचे एक जबरदस्त राष्ट्रीय भाषेचे समालोचक मानस मनोरे आपल्या समवेत जोडतील. तत्पूर्वी आपण आणि नक्कीच मान्यवर या ठिकाणी प्रस्थान करत असताना आपण पाहतोय त्यांचं मनाच्या अंतकरणापासून स्वागत भगवानजी चोरगे. त्यानंतर आपण पाहतोय संजयजी ठाकूर साहेब आहेत, शशिकांत दादा सोनटक्केंनी देखील प्रस्थान केलेले आहेत आणि मानस मनोरे आमच्या समूहात जॉईन झालेले आहेत. यस मानस, आपण नेक्स्ट मॅच साठी नेक्स्ट इनिंग साठी आपण आपल्या समूहात कनेक्ट करायचं. आठवतंय 2017 मध्ये रुद्र 11 संघाने सामने भरवले होते. त्यावेळी मानस अगदी तो आवाज आणि आत्ताचा आवाज खूप डिफरंट आहे. डीजे मास्टरला तो आवाज मी जरूर ऐकवणार आहे. माझ्याकडे ती क्लिप 2017 ची अजून देखील आहे आणि तो आवाज आणि हा आवाज खूप डिफरंट आहे, पण तो आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळेल 2017चा. तत्पूर्वी मी घेतो रजा. थँक्यू सो मच. ओट मानस. धन्यवाद रोहितजी गायकर सर. आमदार चषक 2025 जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून असेल मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा आपला गणपती त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम वंदन करतोय. तदनंतर अखंड महाराष्ट्राचे आणि अखंड भारताचे आराध्य दैवत मुठभर मावळ्यांच्या साथीने ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आपल्याला मराठी म्हणून जगण्याचं स्थान आणि मराठी म्हणून जगण्याचा मान ज्यांनी मिळवून दिला ते निश्चयाचे महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी असं म्हणत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानाचा त्रिवार मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच करेन. आणि तदनंतर मात्र सगळ्यांना घेऊन जातोय मैदानाच्या मधोमध, जिथे एक चांगली बॅटल या ठिकाणी रंगताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तो चलिए लौटेंगे अपने ओरिजिनल अंदाज में वापस. स्वागत करेंगे तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का. आप देख रही है एमएलए ट्रॉफी 2025 का ये घमासान कोदेले मैदान पोएंजी. कमाल की ये टूर्नामेंट आपको नजर आएगी. सुबह के दिन इस टूर्नामेंट की शुरुआत की जाएगी. 32 टीमों का पार्टिसिपेशन आपको इस टूर्नामेंट में नजर आएगा. 1 डे नाइट शो ये पोएंजे गांव ने एमएलए ट्रॉफी के तौर पर यहाँ पे ऑर्गेनाइज किया है. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज. जितने दर्शक मेरे साथ लाइव जुड़े हैं उन सभी का भी मैं तहे दिल से स्वागत करूंगा. मोरिया पड़सपे और उनके सामने जय बापदेव पाली के बीच ये कड़ी टक्कर नजर आएगी. पहली पारी में रन बनी थी 42 स्कोर कार्ड के ऊपर और पीछा करना है 43 का. लेट्स प्ले करेंगे सलामी जोड़ी राहुल के साथ किरण और गेंदबाजी मार्ग के ऊपर कल्पेश. पहली ओवर की
भागदौड़ को संभालने के लिए बॉलिंग ट्रैक पर आएंगे। एम्पायर कॉल, मैच ऑन, लेट्स प्ले। पहली गेंद हवा में गई, विकेट कीपर आएंगे गेंद के नीचे। पहला बड़ा झटका यहां से बैटिंग टीम को दिया जाएगा। कमाल की शुरुआत बॉलिंग टीम के लिए। बैटर बैक टू डग आउट। थैंक यू। अटैक करने की कोशिश की थी बल्लेबाज राहुल ने। सर वीरेंद्र सहवाग स्टाइल में अपने अकाउंट को ओपन करना चाहते थे, लेकिन दुर्भाग्यशाली रही। पवेलियन का रास्ता उनको दिखाया जाएगा। नंबर 3 पर न्यू बैटर आविष्कार मैदान के अंदर आएंगे। आते ही हेलीकॉप्टर को घुमाया, कमाल का स्ट्रोक था। इनसाइड आउट, ओवर द कवर गेंद जाएगी, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। रन मिलेंगे 4। को शुरू होता हुआ नजर आएगा। बल्लेबाज आविष्कार जिन्होंने अच्छा खेल किया था पहले मुकाबले में एज एन बैटर, और इस मैच में भी अच्छी शुरुआत। इस बार अटैक किया, वाह भाई वाह, क्या कमाल का स्ट्रोक है। लेकिन खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। ऐसा लगा था कि ये मैदान के बाहर जाएगी, लेकिन इस कैच को दिया जाएगा अंजाम। दूसरा झटका, टीम मोरिया प्लस पे आएगी संकट में, और कौन बनेंगे संकट मोचक, ये देखने लायक बात। बैटर आविष्कार बैक टू डग आउट। देखिए, जब आप रन चेस कर रहे होती है, एक पार्टनरशिप का बिल्डअप होना बहुत इंपॉर्टेंट, क्योंकि अब साझेदारी आपको हमेशा जीवन में हो या क्रिकेट के खेल में हो आगे जरूर ले जाती है, और वो पार्टनरशिप को तराशना पड़ेगा। न्यू बैटर नंबर 4 पर राजा मैदान के अंदर आपको इन होते हुए जरूर नजर आएंगे। अच्छी गेंदबाजी कल्पेश की, कदमों पर गेंद, अपील की जाएगी। एलबीडब्ल्यू, लेग बिफोर विकेट की लाउड अपील, उत्साह भरपूर था, बट अंपायर कहेंगे इट इज नॉट एलबीडब्ल्यू बट इट इज डेफिनेटली एलबी, मतलब लेग बाइज। सिंगल डबल का रूल क्रिकेट के खेल में बहुत इंपॉर्टेंट। जब आप रन चेस कर रहे होते हैं, मैथमेटिकल कैलकुलेशंस आपके पास होना बहुत जरूरी है, क्योंकि क्रिकेट का खेल रन चेस में स्पेशली इक्वेशन के हिसाब से चलता है, और वो माइंड आपका वैसा होना चाहिए। इस बार यॉर्कर देखिए, सटीक निशाने पर जहरीली गेंद, जिसे कहा जाता है ऑन पॉइंट ऑन लाइन थे यहाँ पे गेंदबाज कल्पेश। चकमा दिया, डॉट गेंद। P1 का ओवर, बल्लेबाजों को रन बनाने का अच्छा मौका, लेकिन कल्पेश ने बताया इस बार हमारी बारी है। अच्छी गेंदबाजी, हाफ टैगर बॉल थे, पुल किया, खिलाड़ी मिड विकेट पर, नहीं करेंगे कोई गलती। द कैच हैज बीन टेकन एंड द थर्ड बैटर इज गोइंग बैक टू पवेलियन।
मोरिया पड़स्पे का टोटल बनेगा स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर 5 रन। और अगर आप समीकरण की बात करें तो आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 38 यानी 38 रनों की अब भी जरूरत। 12 गेंदे 38 रन। अगर आप देखें तो रिक्वायर रन रेट इज अप टू 19.00 यानी 19 रन प्रति ओवर की औसत आपको यहां से मेंटेन करनी पड़ेगी, तभी 12 में 38 आप चेस कर सकती है। गेंदबाजी में होगा परिवर्तन। दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए परेश आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगे। परेश शेखी कमाल के खिलाड़ी है, टीम जय बापदेव पाली के एक टैलेंटेड गेंदबाज। आते ही अटैक किया लेकिन ये हिट विकेट होंगे। और देखिए ऐसा पहली बार होगा, एक ही गेंद पर दो बार बल्लेबाज आउट, कैच भी लिया, हिट विकेट भी हुए। नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और यहाँ पे विकेट जाएगा। पुढील मॅचचा टॉस केला जाईल आदरणीय महेश दादा शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होईल। आमचे सन्माननीय पाहुणे नारायण मते साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय। नारायण मते साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत। बढ़िया लाइन का इस्तेमाल किया जाएगा। हमेशा हम कहते हैं सर कि बैटर विंस यू द मैचेस बट बॉलर विंस यू द टूर्नामेंट। अगर आपको प्रतियोगिता जीतनी है तो अच्छे बॉलिंग अटैक का आपके पास होना बहुत इंपॉर्टेंट। और जय बापदेव पाली एवरी डिपार्टमेंट में आज आपको कामयाब होती हुई नजर आएगी। अटैक किया स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ये शॉट ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। गेंदबाज परेश भाई ने दिखाया है दमखम। मोरिया पड़स्पे को एक और झटका। महत्वाची सूचना, जिथे टीमचा कॅप्टन आणि तुरमाले टीमचा कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा। धाकटीजुई माफ करा, धाकटीजुई टीमचा कॅप्टन। पांच विकेट यहां से अब तक मोरिया पड़स्पे के डगआउट में वापस जा चुके। काफी बुरी हालत उनकी नजर आएगी। इस बार भी गेंद हवा में गई, एक और बार विकेट का मौका। गेंदबाज आएंगे गेंद के नीचे, कैच छूटा, पकड़ो कैच, जीतो मैच, दूसरे के लिए वापस। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट्स मैदान के अंदर आपको नजर आएगी। 2 रन यहां से जरूर छुड़ाई गई है। देखिए भले ही आपने 5 विकेट अब तक निकाले हो, लेकिन हर एक विकेट इंपॉर्टेंट। ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में 8वें 10वें नंबर का बल्लेबाज भी रन बना सकता है, ये आपको ध्यान में रखना पड़ेगा। लेकिन अब तक अगर बात करें तो इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल गेंदबाज परेश का। इस बार भी मिस टाइमिंग हुआ, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, लगी तो छगी लेकिन छगी नहीं लगी, ऐसा हम बिल्कुल कह सकती है। डॉट गेंद आपको यहां से भी समाप्त होते हुए नजर आएगी। जैसी गेंदबाजी की थी कल्पेश ने, उनके कदमों पर कदम रखकर परेश गेंदबाजी कर रही है। प्रॉपर प्लानिंग के अकॉर्डिंग बॉलिंग जो मैदान पर कह सकती है टीम जय बापदेव पाली की। इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड हिट किया, ऊंचाई देखिए, खिलाड़ी जज कर रहे हैं, मुश्किल मौका, लेकिन कैच को यहां से अंजाम दिया जाएगा। छठा झटका टीम मोरिया पड़स्पे को।
मैदान के अंदर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 43 का करते हुए पीछा टीम मोरिया पड़ोसी। रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड पर 7 रन 6 विकेटों के नुकसान पर। और अब आने वाली 6 गेंदें जीतने के लिए 36 की जरूरत युवराज सिंह को याद करना पड़ेगा। यहाँ पे ये स्ट्रोक आपको स्ट्रेट डाउन द ग्राउंड। इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है। इक्के दुक्के से दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूर अस्त होगी, ये सोचना पड़ेगा। 5 में अब 35 का समीकरण मैदान के अंदर आएगा। शुरुआत बढ़िया की थी गेंदबाज कल्पेश ने। जय बापदेव पाली का बॉलिंग अटैक शुरुआत से आपको अच्छा नजर आया और इस मैच पे उन्होंने अब कब्जा बिल्कुल कर लिया है। इस बार आउटसाइड द ऑफ स्टंप शरीर से दूर रखा था, रूम दिया था। ऑफसाइड पर ड्राइव किया, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी थी, मिलेगा मात्र 1। औपचारिकता बाकी, जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत टीम जय बापदेव पाली ने कर दी है। औपचारिकता बाकी है, केवल 4 गेंदें हैं और जीतने के लिए 34 यानी 34 की अब भी जरूरत। इस बार अटैक किया, बढ़िया शॉट था, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया चूक गई खेत। लेकिन फिर भी मिलेंगे ये 6 रन। इस बार भी अटैक किया, खोद के निकाला, कोई खिलाड़ी मौजूद है वहां पर। डीप में बिल्कुल गेंद आपको हल्का सा टप्पा खाने के बाद टर्न होती हुई नजर आएगी। यहां से भी मिलेगा 1-2 गेंदी अब यहां से इस मैच में जरूर बची है। जीत के दरवाजे पर दस्तक दे रही टीम जय बापदेव पाली पहली मैच जीती। क्या कमाल का खेल रहा है। इस बार भी ग्राउंडेड शॉट अलोंग द कार्पेट से जाएगा डीप लॉन्ग ऑन पर। 1 रन यहां से आपको आता हुआ जरूर नजर आएगा। जय बापदेव पाली जिनके लिए कोदले मैदान उतना लकी होता नहीं अमूमन, लेकिन इस बार आज का दिन जय बापदेव पाली का है। 2 मैच ऑलमोस्ट वो अब जीतने के कगार पर। ये गेंद हवा में, खिलाड़ी बिल्कुल आएंगे, कैच को दिया जाएगा अंजाम और ये कैच है और मैच भी है। जय बापदेव पाली बनेगी विनर ऑफ द मैच। मैनी मैनी कांग्रेचुलेशंस। द मैच ये अवार्ड दिया जाएगा और मैन ऑफ द मैच के हकदार बनेंगे कल्पेश, नो डाउट, जिन्होंने कमाल का खेल अपने टीम जय बापदेव पाली के लिए किया। इस मैच को जीत दिलाने में जिस प्लेयर का सबसे इंपॉर्टेंट रोल रहा वो कल्पेश बनेंगे मैन ऑफ द मैच यानी हीरो ऑफ द मैच। कल्पेश आइए प्रेजेंटेशन बॉक्स